राहुरी शहरातील जुनीपेठ शिवाजी चौक परिसरात असलेल्या नाकोडा स्वीट्स या मिठाई दुकानाला दिनांक 9 मे रोजी पाठे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या घटनेमुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले। दिनांक 9 मे 2026 रोजी पाठे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौक परिसरात अचानक धुराचे लोट दिसू लागले। दुकानातून निघणारा धूर ऋषिकेश जोशी आणि सर्वेश जोशी यांच्या लक्षात आला। त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तातडीने राहुरी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार, चालक विलास गडाख आणि कर्मचारी करण साळवे यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अग्निशमन यंत्रणाचा वापर करून काही वेळातच आग आटोक्यात आणण्यास यश मिळवले। त्यांच्या तातडीच्या कारवाईमुळे आग इतर दुकानापर्यंत किंवा इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली नाही। दुकानाचे मालक दिनेश सिंग राजपुरोहित आणि गोपाल सिंग राजपुरोहित यांनी आग लागल्याची माहिती मिळताच आपल्या कामगारांना लगेच घटनास्थळी पाठवले। त्यांचे वडील सध्या आजारी असल्यामुळे ते राजस्थानमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना फोनवरून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली। अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला असल्याचे समजते। घटनास्थळी आग विझवण्याच्या कामात आणि मदतीसाठी अनेक नागरिक धावून आले। त्यामध्ये अमोल काशी, सिद्धांत आंबिलवादे, ताहिर शेख, राजू मुंडलिक, प्रमोद मेहत्रे, वायरमन याकूब पठाण यांच्यासह परिसरातील अनेकांनी मदत कार्य केले। आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून दुकानाचे मोठ्या प्रमाणावर साहित्य, कच्चा माल आणि इलेक्ट्रिक उपकरणाचे नुकसान झाल्याचे समजते। नुकसानाचे अचूक मूल्य अग्निशमन विभाग आणि पोलीस पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीती निर्माण झाली, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी किंवा व्यापक आर्थिक नुकसान टळले। त्यानंतर पोलीस पथकाने देखील घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।